ची एक वेबसाईट आहे photokit.com/editor. ही वेबसाईट आपण जर गुगल क्रोम मध्ये टाईप केली आणि एंटर हे बटन प्रेस केलं तर या ठिकाणी फोटो एडिट करण्यासाठीची ही वेबसाईट आहे. फोटो एडिटसाठी जनरली फोटोशॉप सारखे काही सॉफ्टवेअर यापूर्वी वापरले जायचे. आता एआयच्या मदतीनं डायरेक्ट ऑनलाईन पद्धतीनं आणि फ्रीमध्ये काही फोटोंना भरपूर वेगवेगळे इफेक्ट इथं देता येतात. यामध्ये ओपन फोटो नावाचा ऑप्शन आहे. यामध्ये आपण मगाशी डाउनलोड केलेला एक फोटो सिलेक्ट केला, ओपन या बटनला क्लिक केली, हा फोटो आपल्या समोर आलेला आहे. आता इथं अगदी सुरुवातीच्या ऑप्शन पासून जर पाहायचा आपण ठरवलं तर यामध्ये कटआउट नावाचा ऑप्शन आहे. कटआउटचा अर्थ या इमेजचा साईडचा बॅकग्राऊंड म्हणजे मागचा जो बॅकग्राऊंड आहे तो अगदी गायब केला जाईल. म्हणजे फक्त आपला फोटो आपल्याला दिसेल, मागचा बॅकग्राऊंड पूर्ण निघून गेलेला असेल. या ठिकाणी अंडू नावाचं बटन आहे, त्याद्वारे आपण पुन्हा ते रिटर्न आणू शकतो. आणि या ठिकाणी क्लोज केलं तर जो टूल आपण आता वापरला तो परत आपण कॅन्सल करू शकतो. यानंतर इनपेंट नावाचं एक ऑप्शन आहे. यामध्ये ब्रशची साईज घेऊन आपण समजा केसांची एवढी जागा आपण सिलेक्ट केली आणि याला अप्लाय या बटनला क्लिक केलं, अप्लाय होत आहे. तर हे पहा या ठिकाणी हे केसांची साईज वाढलेली आपल्याला दिसत आहे. परत आपण अंडू या बटनला क्लिक केलं आणि क्लोज हे ऑप्शन निवडलं. स्मूथ नावाचं एक ऑप्शन आहे. याद्वारे आपली इमेज किंवा फोटो थोडासा स्मूथ पद्धतीचा आलेला आपल्याला दिसतोय. यानंतर क्लॅरिटी नावाचा ऑप्शन आहे. यानंतर एक्सपोजर नावाचा ऑप्शन आहे. असे पूर्ण टूल वापरून आपण किंवा बॅलन्स या पद्धतीनं आपण आपल्या इमेजमध्ये फरक करू शकतो. इफेक्ट नावाचं एक ऑप्शन आहे. इफेक्टमध्ये आपली इमेज आणखी कुठल्या प्रकारे किंवा कुठल्या स्टाईलमध्ये आपल्याला पाहिजे हेही आपण इथं ठरवू शकतो. आणि परत त्याचे कलरचे वेगवेगळे इफेक्ट इथं दिलेले आहेत. या पद्धतीनंही आपण आपल्या फोटोला पाहिजे तसा इफेक्ट देऊन चेंज करू शकतो. आणि इथं राईटला क्लिक केल्यानंतर तो इफेक्ट त्याला अप्लाय झालेला दिसतो. आपण पुन्हा अंडू करतोय म्हणजे आपली जशी इमेज होती तशी आपण पुन्हा आणलेली आहे. यानंतर पॅलेट नावाचं एक ऑप्शन आहे. ऑनलाईन असल्यामुळं काही ऑप्शन्स नेटच्या त्याच्यामुळं स्पीडमुळं किंवा तुमच्या वापरामुळं कमी जास्त प्रमाणात यातली वापरता येतील. यामध्ये फिल्टर नावाचं एक ऑप्शन आहे. या फिल्टरचं वैशिष्ट्य म्हणजे एकाच वेळी हे 2-3 इफेक्ट आपल्याला देता येतात. जो इफेक्ट दिलाय तो इथं कॅन्सल करायचा असेल तर क्लोज बटन इथं आलेलं असतं. आपण हा इफेक्ट काढून टाकला, हा काढून टाकला, सध्या फक्त हा इफेक्ट दिलेला आहे. म्हणजे या पद्धतीनं समजा फक्त आपल्याला इमेज आपली ग्रेस्केल करायची आहे म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट किंवा प्युअर ब्लॅक अँड व्हाईट करायची किंवा शार्पन करायचे तर या पद्धतीचे काही इफेक्ट इथं दिलेले आहेत. ते आपण इफेक्ट कॅन्सल करतोय. त्यानंतर स्केच नावाचं एक ऑप्शन आहे. आपण घेतलेली इमेज डायरेक्ट स्केचच्या स्वरूपात इथं आपल्याला आलेली दिसेल. म्हणजे समजा आपल्याच फोटोचं स्केच आपल्याला तयार करायचंय तर या एआय टूलच्या माध्यमातून आपण ते डायरेक्ट करू शकतो. आपण इथं कॅन्सलला क्लिक करतोय. त्यानंतर कार्टून नावाचा ऑप्शन आहे. हाही इफेक्ट नेटच्या स्पीडमुळं लागू होऊ नाही शकत. तर या पद्धतीचे खूप सारे ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत. ह्या पूर्ण टूल तुम्ही वापरून तुम्ही घेतलेली कोणतीही इमेज पाहिजे त्या पद्धतीनं फोटोशॉप सारखे सॉफ्टवेअर न वापरता या एआय टूलच्या मदतीनं म्हणजे या वेबसाईटच्या मदतीनं तुम्ही ते फोटो तयार करू शकता.